जय श्री स्वामी समर्थ। पौर्णिमेचे महत्त्व। पौर्णिमेचे महत्त्व। पौर्णिमा या पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण प्रकाशमान दिवस, जो प्रत्येक हिंदू पंचांगाच्या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चंद्रवध वाढीच्या म्हणजे शेवटच्या दिवशी येतो। या दिवशी चंद्र पूर्णपणे गोल आणि तेजस्वी दिसतो। धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे। पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व। 1. देवांची पूजा आणि व्रत। या दिवशी विष्णू, शिव, लक्ष्मी आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते। सत्यनारायण व्रत विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं। 2. गंगा स्नान व दानधर्म। काही पौर्णिमेला गंगेच्या पवित्र तीरावर स्नान व दान केल्याने पुण्य प्राप्त होतं। दान केल्याने पाप नाश होतो असं मानलं जातं। 3. ध्यान व मंत्र जपासाठी योग्य वेळ। चंद्राची ऊर्जित ऊर्जा मन शांत करते, त्यामुळे ध्यान, मंत्रजप आणि साधना यासाठी पौर्णिमा उपयुक्त मानली जाते। प्रत्येक पौर्णिमेचे विशेष महत्त्व। काही उदाहरणे। महिना, पौर्णिमा, विशेष महत्त्व। चैत्र, हनुमान जयंती, हनुमानाची पूजा। वैशाख, वैशाखी पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा। आषाढ, गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुपूजन साधनांचा प्रारंभ। श्रावण, नारळी पौर्णिमा, कोळी समाजाचा रक्षाबंधन दिवस। भाद्रपद, कोजागिरी, लक्ष्मीपूजन, दुधाचा प्रसाद। मार्गशीर्ष, दत्त जयंती, श्री दत्तात्रयांची जयंती। फाल्गुन, होळी पौर्णिमा, होळीचा सण, रांगोळी व होलिका दहन। वैज्ञानिक दृष्टिकोन। चंद्राच्या तेजामुळे मनावर शांतता आणि स्थिरतेचा प्रभाव पडतो। नैसर्गिक ऊर्जा वाढते, ज्यामुळे ध्यान व योगासाठी हे दिवस उपयुक्त असतो। उपसंहार। पौर्णिमा हा चंद्र, भक्ती, पुण्य, ध्यान आणि उत्सवाचा दिवस आहे। या दिवशी केलेली साधना, सेवा आणि दान याला विशेष महत्त्व असते। प्रत्येक पौर्णिमा वेगवेगळ्या पवित्र कारणांसाठी ओळखली जाते आणि ती जीवनातील आध्यात्मिक उन्नतीसाठी एक सुवर्ण संधी असते। धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ।